जागतिक हिमोफिलिया दिन. तुम्हाला माहितीये का, एक असा आजार आहे की ज्यामध्ये एक छोटीशी जखम झाली तरी रक्त थांबायला खूप वेळ लागू शकतो. काही वेळा तर शरीराच्या आतही रक्तस्राव होऊ शकतो. आणि विशेष म्हणजे हा आजार पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात दिसतो. पण असं का होतं? महिलांपेक्षा पुरुषांमध्ये हा आजार जास्त का आढळतो? आज आपण समजून घेणार आहोत हिमोफिलिया म्हणजे नेमकं काय आणि हा आजार पुरुषांमध्ये जास्त का दिसतो. नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. आज जागतिक हिमोफिलिया दिनानिमित्त आपण या आजाराबद्दल थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम समजून घेऊया हिमोफिलिया म्हणजे नेमकं काय. आपल्या शरीरात जेव्हा जखम होते तेव्हा रक्त थांबण्यासाठी शरीरात काही विशेष प्रथिनं काम करतात. त्यांना क्लॉटिंग फॅक्टर्स म्हणजेच रक्त गोठवणारे घटक असं म्हणतात. पण हिमोफिलिया असलेल्या व्यक्तींच्या शरीरात हे क्लॉटिंग फॅक्टर्स पुरेशा प्रमाणात नसतात. त्यामुळे जखम झाली तर रक्त पटकन गोठत नाही आणि रक्तस्राव जास्त वेळ चालू राहतो. हिमोफिलियाचे दोन मुख्य प्रकार आहेत, हिमोफिलिया ए आणि हिमोफिलिया बी. हिमोफिलिया ए मध्ये फॅक्टर 8 ची कमतरता असते, तर हिमोफिलिया बी मध्ये फॅक्टर 9 ची कमतरता असते. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हा आजार पुरुषांमध्ये जास्त का आढळतो? याचं कारण आहे अनुवंशिकता. म्हणजेच हा आजार आई वडिलांकडून मुलांमध्ये जाणारा अनुवंशिक आजार आहे. आपल्या शरीरात क्रोमोझोम्स असतात जे आपल्या गुणधर्मांना ठरवतात. महिलांमध्ये 2 X क्रोमोझोम्स असतात म्हणजेच XX, तर पुरुषांमध्ये 1 X आणि 1 Y क्रोमोझोम असतो म्हणजेच XY. हिमोफिलियाशी संबंधित दोष X क्रोमोझोम्समध्ये असतो. जर एखाद्या महिलेला एका X क्रोमोझोममध्ये दोष असेल तरी तिच्याकडे दुसरा X क्रोमोझोम सामान्य असतो. त्यामुळे ती बहुतेक वेळा फक्त वाहक म्हणजेच कॅरियर असते, पण तिला आजाराची लक्षणं दिसत नाहीत. पण पुरुषांमध्ये फक्त एकच X क्रोमोझोम असतो. जर त्या X मध्ये दोष असेल तर त्याची भरपाई करण्यासाठी दुसरा X नसतो. त्यामुळे पुरुषांमध्ये हा आजार थेट दिसून येतो. म्हणूनच जगभरात हिमोफिलिया पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. आता हिमोफिलियाची काही लक्षणे समजून घेऊया. छोट्या जखमेवरही रक्त खूप वेळ थांबत नाही. शरीरावर सहज निळे डाग येणे, नाकातून वारंवार रक्त येणे, दात काढल्यानंतर रक्त जास्त वेळ येणे आणि काही वेळा सांध्यांमध्ये किंवा स्नायूंमध्ये अंतर्गत रक्तस्राव होणे, ही काही सामान्य लक्षणे आहेत. लहान मुलांमध्येही ही लक्षणे चालायला किंवा खेळायला लागल्यावर जास्त दिसू शकतात. पण एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे हिमोफिलिया असला तरी योग्य उपचारांमुळे व्यक्ती सामान्य आयुष्य जगू शकते. आज वैद्यकीय क्षेत्रात खूप प्रगती झाली आहे. हिमोफिलियासाठी फॅक्टर रिप्लेसमेंट थेरपी उपलब्ध आहे. यात शरीरात कमी असलेले क्लॉटिंग फॅक्टर्स इंजेक्शनद्वारे दिले जातात. त्यामुळे रक्तस्राव नियंत्रणात ठेवणे शक्य होते. तसेच नियमित तपासणी, डॉक्टरांचा सल्ला आणि योग्य काळजी घेतली तर हिमोफिलिया सोबतही चांगलं आणि सक्रिय आयुष्य जगता येऊ शकतं. आता शेवटी एक महत्त्वाचा संदेश, हिमोफिलिया हा संसर्गजन्य आजार नाही. तो स्पर्शाने, खाण्याने किंवा एकत्र राहिल्याने पसरत नाही. म्हणून हिमोफिलिया असलेल्या व्यक्तींना समाजाने समजून घेतलं पाहिजे, त्यांना पाठिंबा दिला पाहिजे आणि त्यांच्याशी भेदभाव करू नये. जागतिक हिमोफिलिया दिन हा दिवस या आजाराबद्दल जागरूकता करण्यासाठी आणि योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी साजरा केला जातो. कारण योग्य माहिती, लवकर निदान आणि योग्य उपचार यामुळे हिमोफिलिया असलेल्या व्यक्तीचे जीवन अधिक सुरक्षित आणि सुलभ होऊ शकते. म्हणूनच आजच्या दिवशी आपण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवूया, ज्ञान आणि जागरूकता हीच सर्वात मोठी शक्ती आहे. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. तसेच तुम्हाला अजून कोणत्या आजाराविषयी माहिती हवी हे खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.